मंडळी रामकृष्ण हरी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण संत ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली त्या प्रसंगाचं वर्णन पाहणार आहोत. चला तर मग पाहूया. संत ज्ञानेश्वर म्हणजे सुमारे 725 वर्षांपूर्वी महाराष्ट्राला पडलेले सुंदर आध्यात्मिक स्वप्न. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, बंका, जनाबाई, सेना, नामदेव, गोरा कुंभार, चोखामेळा, वजिवा ही सारी संत मंडळी पंढरपूरला वारीला पांडुरंगाचे दर्शन करण्यासाठी गेली होती. पांडुरंगाचं दर्शन झालं, मनातल्या साऱ्या वेदना, शल्य, दुःख सारच अभंगरूप झालं. उरला फक्त आनंद, अपार सात्विक आनंद. महापूजा झाल्यानंतर चंद्रभागेच्या वाळवंटी कीर्तनाचा थाट मांडला. नामदेव टाळ वाजवित होते. गोऱ्या कुंभारानं मृदुंग घेतला होता. सोपाना, सेना चिपळ्यांचा ताल धरीत होते. मुक्ताई व जनाबाईंनी विना हाती घेतल्या होत्या आणि ज्ञानेश्वर मुक्तपणे गात होते. पंढरीनाथाचं सावळं स्वरूप आपल्या अंतरी साठवून सारे वैष्णव रावळाकडून परतले. रात्रीचा दुसरा प्रहरही उलटला तरी ज्ञानेश्वरांना निद्राच येत नव्हती. देहाचे सर्व बंध शिथिल झाले होते. समाधीची अनिवार्य ओढ त्यांना स्वस्थ बसू देईना. गुरु माऊलींची आज्ञा मिळाली होती. आता फक्त पांडुरंगाची अनुज्ञा बाकी होती. ज्ञानेश्वर उठले, राऊळात आले व ते एकचित्ताने पांडुरंगाकडे टक लावून पाहू लागले. पांडुरंगाची मूर्ती शांत स्वरूपात स्मित हास्य करीत आहे असे त्यांना भासले. त्यांनी पांडुरंगाच्या चरणाला मिठी मारून पावलांवर मस्तक ठेवून पांडुरंगाची प्रार्थना करून सगुण समाधीची अनुज्ञा मागितली. नंदादीपाच्या प्रकाशात पांडुरंगाच्या सगुण मूर्तीवरचे एक सुगंधित पुष्प ज्ञानेश्वरांच्या हातावर पडलं. ते सुगंधित पुष्प पांडुरंगाचा आशीर्वाद म्हणून त्यांनी उचललं व आदराने मस्तकी लावलं व आनंदात पांडुरंगाची ती अनुज्ञा निवृत्तीनाथांना सांगण्यासाठी वळले तर मागे नामदेव उभे होते. त्यांनी विचारलं, काय म्हणाले पंढरीनाथ? तेव्हा ज्ञानेश्वरांनी होकार दिल्याचे सांगितले. नामदेवांनी विचारलं, कुठं घेणार हे समाधी सौख्य? तेव्हा ज्ञानेश्वर म्हणाले, आळंदीला, माझ्या जन्मग्रामी, परमेश्वराच्या करुणेमधून निर्माण झालेल्या इंद्रायणी काठी, प्राचीन सिद्धेश्वराच्या सुमंगल परिसरात. संत ज्ञानेश्वर नामदेवाला म्हणाले, ही जीवनगंगा मोक्षदायिनी करायची असेल तर सुख दुःखाचा प्रवाह थोपवायला हवा. यासाठीच मी समाधीचा अंतिम निर्णय घेतला आहे. तुझ्या म्हणण्याप्रमाणे वद्य पक्षातील दशमीला पांडुरंगाला आपल्या हृदयातील पालखीत बसून तुम्ही सारे आळंदीला या. पांडुरंगाच्या अस्तित्वानं मग पंढरपूर स्वरूप येईल. माता इंद्रायणी चंद्रभागा रूप घेईल. एकादशीला तू हरिनामाचं कीर्तन कर. सारी रात्र आपण इंद्रायणी काठी हरिनामाचा जागर करू. द्वादशीला पारण्याचं सहभोजन करू व त्रयोदशीला मी माझ्या नरदेहाचं पारणं फेडीन. ज्ञानेश्वरांच्या समाधीचा हा अंतिम निर्णय ऐकताच साऱ्या सात्विक जनांवर अपार दुःखाचा पहिला प्रहार झाला. ज्ञानेश्वर आपल्यातून जाणार ही वार्ता ऐकताच साऱ्यांच्या अंतकरणाला पीळ पडला. नामदेवांची अवस्था तर वेड लागल्यासारखी झाली होती. जेव्हा ही वार्ता वाऱ्यासारखी महाराष्ट्रात पसरली तेव्हा त्यांचे समाधीपूर्वी एकदा तरी दर्शन व्हावे म्हणून भाविकांची सप्तमी अष्टमी पासूनच आळंदीकडे रेग लागली. सगळेजण येऊन त्यांना डोळ्यात साठवून घेण्याचा प्रयत्न करत होते. जेव्हा सोपानाला समजले ज्ञानेश्वर संजीवन समाधी घेणार आहे तेव्हा दाटून आलेल्या गळ्याने तो त्यांना म्हणाला, ज्ञानदेवा, तू आम्हाला सोडून जाणार? सोपाना, अरे मी सगुण समाधी घेतो आहे. तुम्ही सारेजण असं दुःख करू नका. अपार आनंदाचा क्षण आहे हा. 84 लोक योनींमध्ये फिरून हा नरजन्म लाभला आहे. 4 चौघांप्रमाणे जर मृत्यू आला तर त्याच चक्रामध्ये पुन्हा फिरावं लागेल. या भवचक्रामधून निरंजन समाधी घेऊन मी सदेह मुक्त होणार आहे. त्यामुळे तुम्ही सारे मला आनंदाने निरोप द्या. तेव्हा संत ज्ञानेश्वरांनी सोपानाला उपदेश केला, सोपाना, तुम्ही सारेजण जन्मतः तृप्त आहात. ही सगळे सोयऱ्यांची ओढ मनातून काढून टाक. जिथून आलो तिकडेच मी निघालो आहे. तुम्ही सर्वजणही तिथेच येणार आहात. तेव्हा लौकिक सहवासाची क्षणिक ओढ बाजूला ठेवून चिरंतन अशा अलौकिक सहवासाचं स्वप्न पहा. ज्ञानेश्वरांच्या उपदेशात सोपानाला पूर्ण दृष्टी आली. मोगऱ्यांच्या वेलीखाली दुःखित मनाने बसलेली मुक्ताई ज्ञानेश्वरांना म्हणाली, ज्ञानोबा, ही मोगरीची वेल तू जोपासलीस, तिच्यावर आनंदाची फुलं आलेली, परंतु तू जाणार म्हणून आमच्या अंतरीची वेल मात्र सुकली आहे. ती आता कधीच फुलणार नाही. मुक्ताई, तू साक्षात आदिमाया आहेस. तू स्वतः चेतनारूप तेज असताना सुकशील कशी? तुझाच प्रकाश सर्वत्र प्रसरला आहे. ज्ञानेश्वरांनी मुक्ताईची समजूत काढून तिलाही तिच्या आत्मस्वरूपाचा बोध करून दिला. ठरल्याप्रमाणे कार्तिक वद्य दशमीला पंढरपूरहून नामदेव, चोखामेळा, गोरा कुंभार, सेना, बंका सारे संत आळंदीला आले.
साऱ्या संत सज्जनांना घेऊन निवृत्तीनाथ व ज्ञानेश्वर अखंड हरिभजन करीत सिद्धेश्वराच्या परिसरात आले. सिद्धेश्वराच्या समोर एक प्रशस्त विवर तयार करण्यात आलं होतं. त्याचं मुख सिद्धेश्वराच्या पुढे असलेल्या नंदीच्या बैठकीखाली होतं. सर्वजण त्या विवरापाशी आले. निवृत्ती व नामदेवांनी त्या विवरातील भूमी गायीच्या शेणाने स्वच्छ सारवून घेतली होती. मध्यभागी कुशासन घातलं होतं. समोर धोनी चितवून ठेवली होती. अंतिम समाधीस्थान पाहून ज्ञानेश्वर प्रसन्न झाले. उत्साहाने ते निवृत्तीनाथांना म्हणाले, गुरुमाऊली, आपल्या आशीर्वादाने ही सारी जीवनयात्रा सफल झाली. निवृत्तीनाथांचा ऊर भ्रातृप्रेमाने उचंबळून आला. ते म्हणाले, ज्ञानदेवा, तुझं भाग्य खरोखरच थोर आहे. खरं पाहता शिष्यानं गुरुला समाधी द्यायला हवी, पण आज गुरु शिष्याला समाधीची अनुज्ञा देतो आहे. त्यावेळी ज्ञानेश्वर म्हणाले, गुरुमाऊली, आपण निश्चिंत असावं. आपल्या सगुण समाधीच्या वेळी मी सूक्ष्म रूपाने येऊन माझ्या सद्भाव पुष्पांचा लक्ष वाहीन. नामदेवांचा विरह शोक तर महापूर आल्याप्रमाणे सारी चराचर सृष्टी वेढून टाकत होता. त्यांनी ज्ञानेश्वरांना घट्ट मिठी मारली. एकादशीचा दिवस उजाडला. सारी आळंदी हरिनामाच्या गजरानं दुमदुमून गेली. नामदेवांनी एकादशीच्या दिवशी रात्रभर कीर्तन केलं. द्वादशीला इंद्रणीच्या काठावर साऱ्या भागवतांची भोजन पंगत बसवली गेली. धर्म, पंथ, वर्ण, जाती सारे भेदभाव विसरून वैष्णवांच्या पंक्तीवर पंक्ती उठत होत्या. नामदेव मात्र सारखे तळमळत होते. द्वादशीची रात्र त्यांनी जागून काढली. त्यांच्या मुलांनी समाधीस्थान आतून बाहेरून स्वच्छ करून घेतलं. समाधीच्या आसनाभोवती बेल, तुळशी, फुलं अंथरून ठेवली. त्रयोदशीची सकाळ उजाडली. ज्ञानेश्वरांनी इंद्रायणीवर स्नान केलं. सुवासिनींनी त्यांना ओवाळलं. वैष्णवांनी त्यांना कपाळी बुक्का लावला. नामदेवांनी चंदनाची ओटी त्यांच्या सर्वांगाला लावली. सच्चिदानंदांनी त्यांच्या कंठात तुळशीमाळ घातली. मुद्दाम तयार केलेली भावार्थ दीपिकेची प्रत त्यांनी समाधीस्थानी नेऊन ठेवली. साऱ्या वैष्णवांनी हरिनामाचा अखंड गजर केला. शिंग, तुताऱ्या वाजू लागल्या. मंद पावले टाकत ज्ञानेश्वर सिद्धेश्वराच्या दर्शनाला निघाले. सभोवताली सगळे सोयरे दुःखाश्रू ढाळत होते. ते पाहून ज्ञानेश्वरांना करुणा आली. त्यांनी डोळे मिटून घेतले. स्वानंदात रममान झाले. माध्यान्ह प्रहर झाला. निवृत्तीनाथ व नामदेवांनी परमात्म्याशी एकरूप झाले ज्ञानेश्वरांना खांद्याला धरून उठवले. साऱ्यांनी जय जयकार केला. ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथांच्या पायावर मस्तक ठेवून त्यांना प्रणिपात केला. निवृत्तीनाथांनी अपार स्नेहानं ज्ञानेश्वरांना आलिंगन दिलं. सारा परिसर स्तब्ध झाला. स्वानंदात रमलेल्या ज्ञानेश्वरांच्या मुखकमलावर एक दिव्य हास्य विलसत होते. निवृत्तीनाथांनी व नामदेवांनी त्यांना समाधीस्थानी आणलं. नामदेवांनी सिद्धेश्वरासमोरचा नंदी हलविला व त्यांना विवरामधील आसनावर नेऊन बसवलं. नामदेवांनी नंदादीप चेतविला. ज्ञानेश्वरांनी पद्मासन घातलं. भरल्या कंठाने नामदेव म्हणाले, जोपर्यंत हे क्षितिमंडळ आहे, समुद्रतळ आहे, तोपर्यंत तुझी संजीवन समाधी निरंतर राहू दे. ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथांना व नामदेवांना पुन्हा एकदा मस्तक लावून नमस्कार केला. त्यांना नामदेवांच्या स्वरूपात पांडुरंग दर्शन होत होते. त्रिवार हात जोडून ज्ञानेश्वरांनी आपले नेत्र मिटून घेतले व भीममुद्रा लावली. समाधीस्थ ज्ञानेश्वरांना नमस्कार करून निवृत्तीनाथ व नामदेव बाहेर आले. नामदेवांनी थरथरत्या हातांनी समाधीवर जड शिळा बसवली. निवृत्तीनाथ एकचित्त होऊन त्या शिळेकडे पाहू लागले. सारं चराचर स्तब्ध झालं. अपार स्नेहानं निवृत्तीनाथांनी नामदेवांना कवटाळलं. नामदेव गदगदल्या स्वरात म्हणाले, निवृत्तीनाथा, ज्ञानदेव गेला रे. नानियांचा राजा गेला. चराचर सृष्टी शोकमग्न झाली. वैष्णवांच्या नेत्रांमधून अश्रुगंगा वाहू लागली.